नंबर 1, दुपारी जेवण झाल्या लगेचच आडवं पडू नका, लगेचच झोपू नका. दुपारच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान 2.5 ते 3 तासाचं अंतर असावं. नंबर 2, दुपारी झोपायचं असेल तर बेडवर आडवं पडून झोपू नका. झोपाळ्यावर किंवा आराम खुर्चीवर बसून तुम्ही छोटीशी डुलकी घ्या. नंबर 3, दुपारी 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त झोपू नका. त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही झोपत असाल तर तुमचं डोकं दुखणं, अंग जड पडणं, अपचन होणं, पोटामध्ये गॅस होणं, वात वाढणं, पित्त वाढणं, येणं, उदास वाटणं, हातपाय दुखणं, सांधे दुखणं, वजन वाढणं या समस्या निर्माण होऊ शकतात. नंबर 4, दुपारी झोपत असताना उतानं किंवा पालतं अजिबात झोपू नका. उजव्या कुशीवर झोपू नका, तर दुपारी झोपताना तुम्ही डाव्या कुशीवर झोपा, ज्याचा तुमच्या पचनशक्तीसाठी देखील फायदा होईल. खाल्लेलं अन्न चांगलं पचेल, त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होणार नाही. नंबर 5, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लोकांना कफ जास्त होतो, वारंवार सर्दी होते, ॲलर्जी होते, खोकला लागतो, श्वसनाचे त्रास होतात, शरीरामध्ये जास्तीची चरबी आहे, वजन जास्त आहे, लठ्ठपणा आहे, अशा लोकांनी दुपारी झोपू नये.